गेल्या 8 दिवसापूर्वी नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाने हाहाकार माजवला होता। नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यामध्ये ढग सदृश्य पाऊस झालेला होता। शेकडो जनावरे दगावली होती। त्यानंतर हजारो हेक्टर जी जमीन आहे ते खरडून गेली होती। त्याचा दौरा करण्यासाठी पाहणी करण्यासाठी काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले आहेत। सर, काय सांगाल, काय परिस्थिती आहे? आपण पाहणी केली आहे। नाही, प्रदेश काँग्रेस कमिटीने एक कमिटी नियुक्त केली नांदेड जिल्ह्यामधील मुखेड भागामधल्या जे अतिवृष्टी झाली त्या ठिकाणी लेंडी धरणामधून जे काही नुकसान झालं ते पाहणी करण्याच्या संदर्भामध्ये। आणि आज मी आणि माझ्यासोबत खासदार या ठिकाणचे चव्हाण साहेब, दोन्ही आमच्या काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि आमच्या कमिटीमधले सगळे 10 सदस्य हे आज पाहणी करण्याकरता आम्ही गेलो आणि ते दिसून आलं की प्रचंड अशा प्रकारचा पाऊस आज पडला। 2005मध्ये जे पाऊस झाला नांदेड जिल्ह्यामध्ये तशाच प्रकारची परिस्थिती आज इथल्या शेतकऱ्यांना, इथल्या जनतेला आली की तशाच प्रकारचा त्यापेक्षाही जास्त पाऊस आज एका दिवसामध्ये कमी वेळामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये विशेषतः मुखेड परिसरामध्ये पडला। पण खरी जी पाहणी करण्याकरता आम्ही आलोत त्यामध्ये जे धरण त्या ठिकाणी लेंडी धरण होतं, ह्या धरणामधल्या जे प्रचंड नुकसान झालं हे मानवनिर्मित अशा प्रकारचं नुकसान त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं त्या ठिकाणचे मृत्यू झाले। जवळ 6 लोक त्यामध्ये डुबली त्या धरणाच्या पाण्यामध्ये। मागं जे काही त्या ठिकाणी पाणी सारलं त्या पाण्यामध्ये आणि कुठेही कोणतीही सूचना न देता ते जे गाभा भरणीचं जे गॉरचं काम त्या ठिकाणी केलं इरिगेशन विभागाने, त्या संदर्भामध्ये कुठलीही सूचना त्या गावकऱ्यांना दिली नाही। उलट गावकऱ्यांना हे सांगितलं की तुमची घरं डुबणार नाही, तुमचं गाव डुबणार नाही आहे। पण प्रत्यक्षपणे आपण पाहिलं की त्या ठिकाणच्या 6 लोकांचा मृत्यू झाला। 4 महिला, 2 पुरुष अशा प्रकारचे मृत्युमुखी पावली त्या मागे पसरलेल्या पाण्यामुळं। आणि त्याचबरोबर जनावरं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जनावरांचं नुकसान झालं। शेती जर प्रचंड अशा प्रकारची हानी झाली आणि 4 ते 5 गावं पूर्णपणे त्या ठिकाणी डुबली आणि घराचं नुकसान झालं। शेवटी ह्या जे काही घटना घडली त्या ठिकाणच्या धरणाची, त्यामध्ये त्या ठिकाणचे इंजिनियर असेल, त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी असेल, यांची जबाबदारी होती की त्या लोकांना कुठेतरी हलवायचं होतं किंवा तशा प्रकारचं पुनर्वसन व्यवस्थित झालं की ते पाहायचं होतं। परंतु त्यांनी जबरदस्तीनं जे 9 कोटी रुपयाचं काही 2-3 दिवसामध्ये काम करून ते गॉरचं जे काम केलं त्याच्यामध्ये निश्चितच या सर्वांवर या प्रकरणाची तपासणी करून त्यांच्यावर कायदेशीर फौजदारी गुन्हे दाखल करायला पाहिजे। मग तो लोकप्रतिनिधी असो किंवा त्या ठिकाणचे काम करणारे इंजिनियर्स असो, त्यांच्यावर हे करणं गरजेचं आहे। काही वरून पाऊस पडल्यामुळं त्यांची घरं गेली नाहीत, वरून पाऊस पडल्यामुळे लोक वाहून गेली नाहीत, तर यांनी कुठलाही विचार न करता जे गाभाभरणी केली धरणाची, लेंडी धरणाची, त्याच्यामुळं कोणालाही न सांगता कुठल्याही नियमाप्रमाणे गाभाभरणी न करता त्या ठिकाणी पाणी जे भरवलं, तर हे जाणून बुजून अशा प्रकारचा प्रकार केल्याचं आमच्या आणि लोकांच्या निदर्शनास त्या ठिकाणी लोकांनी आणून दिलं। त्यानंतर आज पाहिलं की प्रचंड अशा प्रकारचा पाऊस संपूर्ण परिसरामध्ये झाला। संपूर्ण नदी नाले एक झालेत, कुठलीही शेती आम्हाला दिसत नव्हती, रस्त्याने जागोजागी आम्ही अडल्या जात होतो आणि अशा प्रकारचं प्रचंड नुकसान झालं। या संदर्भामध्ये आम्ही शेतकऱ्यांना किमान 50,000 रुपये त्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे ज्या शेतामध्ये पाणी गेलं त्यांना द्यावं, नद्यामुळे पुराने जे खरडून गेली त्यांनासुद्धा 1 लाख रुपयापर्यंतची जमिनीला मोबदला द्यावा, अशा प्रकारची मागणी आम्ही केली आहे। एकूणच भयावह अशा प्रकारची परिस्थिती संपूर्ण मुखेड परिसरामध्ये आणि नांदेड जिल्ह्यामध्ये आज झालेली आहे। दुसरा प्रश्न, जरांगे पाटील मुंबईकडे कूच करतायत। नाही, जरांगे पाटलांचा विषय त्यांच्यापुरता तो विषय आहे आणि त्यांनी सगळ्यांना मुंबईला घेऊन जाण्याचं आम्ही वर्तमानपत्र किंवा तशा पद्धतीनं मीडियाच्या माध्यमातून ऐकलं, पाहिलं। तर त्यांच्या जे काही मागण्या आहेत त्यामध्ये आमचं एवढंच म्हणणं आहे की ओबीसी जे काही त्या ठिकाणी आहे त्यांच्या रिझर्वेशनला कुठेही धक्का न लावता त्यांच्यामधून मार्ग काढला पाहिजेत। खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर राहुलजी गांधी यांनी स्पष्टपणे जी भूमिका घेतली आहे देशस्तरावर, ज्या समाजाची, ज्या जातीची जेवढी संख्या आहे तेवढ्या प्रमाणामध्ये त्यांना रिझर्वेशन किंवा कुठलीही गोष्टी त्यांना ते मिळायला पाहिजेत।
त्याकरता 50%चा जो स्लॅब आहे तो सुद्धा आपण काढला पाहिजे. त्याच्यामध्ये सगळ्याच समाजाला, सगळ्यांना खऱ्या अर्थानं रिझर्वेशन मिळू शकतं. मग राहुलजी गांधी यांनी दिला फॉर्म्युला मला तरी वाटते की सगळ्याच समाजाकरता, सगळ्यांकरता अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते धरूनच जर आपण पुढे गेलो तर सगळी प्रश्न निकालात निघू शकतात. रामदास आठवले म्हणालेत की सर्व मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणे शक्य नाही. कसं पाहता याकडे? रामदास आठवले काय म्हणतात त्याच्यावर मी काही ते बोलणं मला नाही वाटत त्या उचित आहे. त्यांचं ते मत काही असू शकतं, त्यांच्या मताप्रमाणे ते. पण मला एवढंच म्हणायचं की राहुलजी गांधी यांनी ज्या पद्धतीनं या सामाजिक आरक्षणाच्या संदर्भामध्ये, भागीदारीच्या संदर्भामध्ये जो उल्लेख केलेला आहे तो 50%चा कॅप उचलल्याशिवाय ही भागीदारी देता येणार नाही. म्हणून सर्व जाती धर्मातील लोकांना जर आपल्याला न्याय द्यायचा असेल तर 50%चा कॅप उठवणं गरजेचं आहे. मग सगळ्याच समाजाला त्यांच्या संख्येप्रमाणे न्याय त्या ठिकाणी मिळू शकतं. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला आहे, उद्धव ठाकरे आणि शरद पवार मराठा आरक्षणावर गप्प का आहेत? ते प्रत्येकजण राजकारण करत आहेत. आपले हात धुवून घेण्याचा प्रयत्न सर्वांचा दिसून येतो आहे आणि याच्या या कलेमध्ये निपुण आहेत फडणवीस. त्यांचेच सगळे मंत्री आहेत. त्यांनी काय बोलावं, कसं पॉलिटिकली आपल्याला मायलेज मिळेल त्या संदर्भामध्ये स्टेटमेंट करावेत, या संदर्भामध्ये चांगली शिकवण त्यांच्याकडून मिळतं. त्यामुळे त्यांच्या कुठल्याही अशा प्रकारच्या स्टेटमेंटवर फार विश्वास ठेवण्याचं काही कारण नाही आहे. फक्त राजकीय अशा प्रकारचे स्टेटमेंट देऊन मोकळे होणं आणि कुठेतरी मीडियासमोर राहणं एवढंच फक्त विषय असू शकतो. शेवटचा प्रश्न, सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत फक्त 5,000 आंदोलकांनाच परवानगी दिली. नाही, ते पहा, आंदोलन करण्याचं आणि सृजनशील मार्गाने कुठलाही न्याय हक्क मागण्याचा अधिकार प्रत्येक भारतीय नागरिकांना आहेत. परंतु या ठिकाणचं फडणवीस सरकार असो व केंद्रामधलं मोदी सरकार असो, कोणतेही संविधानानं दिलेले जे अधिकार आहेत ते कोणालाही मिळू नये अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी करून ठेवलेली आहे. संविधानिक जेवढ्या म्हणून संस्था आहेत त्या पूर्णपणे नेस्तरामभूत करण्याचं काम त्यांनी हातामध्ये घेतलेलं आहे. संविधान बदलवण्याकरता ते चालले होते, परंतु त्यांच्या दुर्दैवानं त्यांना 400 जागा मिळू शकल्या नाहीत. जनतेने त्यांना खाली आणलं 230 जागेवर. त्यामुळं आज ते काही करू शकलेले नाहीत. परंतु त्यांच्या मनात काय आहे, कशा पद्धतीनं त्यांची रणनीती, राजनीती चाललेली आहे, लोकांना वेगळं सांगण्याची गरज आहे तसं मला वाटत नाही. परंतु त्या जे काही करतायत तर ते संविधानाला धरून ते कधी करत नाही ना करण्याचा त्यांचा विचार आहे. अटी शर्ती लावून, नियम लावून सरकार कुठेतरी आंदोलनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये अटी शर्तीचा भाग नाही आहे. मुळातच यांच्या मनातच कोणाला न्याय देण्याची वृत्ती यांची नाही आहे. संविधानाच्या माध्यमातून जे हक्क तुम्हाला नागरिक म्हणून त्या ठिकाणी बहाल केले आहे, स्वातंत्र्यामधले जे हक्क आहेत ते तुम्हाला बहाल केले, तेच मर्यादित करण्याचे किंवा संपवण्याचे यांचे प्रयत्न आहेत. मग त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना सांगायचं की नाही तुम्ही हे करू शकत नाही, हे करू शकत नाही. पण त्या पाठीमागे त्यांना न्याय लोकांना मिळू द्यायचा नाही आहे. त्यांना पाहिजे त्या लोकांना न्याय आणि त्यांना पाहिजे त्याच लोकांपुरता न्याय, हे जे त्यांचं समीकरण आहे तर ते सातत्यानं रेसली त्या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न करत आहेत. नक्कीच. तर हे होते काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे. सरकारला न्याय देण्याची वृत्ती नसल्याची टीका यावेळी ठाकरे यांनी केली आहे. यशपाल भोसले, लोकशाही न्यूज, नांदेड.